नमस्कार, आशा जेमी रेसिपीमध्ये आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही फक्त 3च साहित्यामध्ये। त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा, खूप इझी आहे, अगदी घरच्याच साहित्यामध्ये बनणारी आहे। चला तर मग पाहूया आपण ही टेस्टी अशी व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची। आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। आता हे दूध आपण गरम करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी होईल इतकं दूध घेतलेलं आहे। तेही गरम नाही, अगदी रूम टेम्परेचरला असणारच दूध आपण घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर ॲड करून घेणार आहोत। माझ्याकडे ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे, ती याच्यामध्ये मी 2 चमचे ॲड करून घेणार आहे। डायरेक्ट दूध गरम असताना त्या दुधामध्ये टाकण्याऐवजी असे एका वाटीमध्ये थंड दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही व्हॅनिला पावडर, कस्टर्ड पावडर मिक्स करायची, म्हणजे गुठळ्या होत नाहीत, आईस्क्रीम अशी स्मूथ होते। अशा पद्धतीने सर्व गुठळ्या फोडून छान ते व्हॅनिला कस्टर्ड पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवरती दूध ठेवून दूध आपण गरम करून घ्यायचं आहे। दूध गरम झालं की त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता साखर टाकून घेतलेली आहे, थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि जी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवली होती दुधासोबत, तीही याच्यामध्ये ॲड करून, आता ही पावडर याच्यामध्ये जेव्हा ॲड करतो आपण ही पेस्ट, तेव्हा हे दूध सतत हलवत राहायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे, कारण हे कस्टर्ड पावडर पातेल्याला चिकटू शकते त्यामुळे। आता तुम्ही 1 ते 2 मिनिटांनंतर पाहू शकाल आपलं हे जे दूध आहे ते घट्टसर व्हायला सुरू झालेलं आहे। खूप कमी साहित्यामध्ये बनते, थोडासा वेळ लागतो, पण होममेड आईस्क्रीम कुणाला नाही आवडणार, आणि मुलांसाठी वगैरे तर होममेड गोष्टीच कधीही चांगल्या। तुम्ही पाहू शकता दूध आपलं छान दाटसर झालेलं आहे। 2 ते 3 मिनिटातच आपलं हे कस्टर्ड पावडरचं घट्टसर दूध असं तयार होत आहे। आपण याच्यासाठी व्हिप क्रीम वगैरे काहीही वापरलेले नाही, तरीही याची टेस्ट अगदी विकतचे जसं आपण आईस्क्रीम आणतो तशीच टेस्ट लागते। आता हे आपलं घट्टसर दूध झालेलं आहे, हे आपण थंड करून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे, कारण हे आपण प्लास्टिकच्या डब्यात टाकणार आहोत, त्यामुळे गरम गरम टाकण्याऐवजी थंड करून टाकून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने तुम्ही डब्यामध्ये ओतून, डब्बा किंवा ग्लासमध्ये तुम्ही हे बॅटर टाकून घेतलं तरीही चालेल। हे आता फ्रीजरला 2 ते 3 तास आपण सेट करायला ठेवणार आहोत, पण पूर्ण सेट करायचं नाही, 2 ते 3 तासच हे सेट करायला ठेवायचं आहे। सेट केल्यानंतर हे अशा पद्धतीने दाटसर झालेलं आहे हे मिश्रण। आता हे थंड झालेले जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी 1 वाटी आपल्या दुधाची साय टाकलेली आहे। दुधाची साय ही फ्रेश असावी, फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवून ती वापरायची नाही, फ्रेश साय त्याच्यासाठी वापरायची आहे, नाहीतर स्मेल येऊ शकतो। आता ते आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कलरही अगदी लाईट झालेला आहे आणि ते स्मूथ पण झालेलं आहे, बॅटर खूप स्मूथ झालेलं आहे। जर तुम्हाला आवडत असतील तर त्याच्यावरती टुटी फ्रुटी टाका, नसेल तर काहीच हरकत नाही, टुटी फ्रुटी अगदी ऑप्शनल आहे। ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझे व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका आणि 1 लाईक तो बनता आहे। आता तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपण थंड करून घेतलेलं आहे। आता हे फ्रीजला आपण 7 ते 8 तास छान फ्रीज करायला ठेवलेलं आहे। आपली आईस्क्रीमही तयार झालेली आहे। आता अशा पद्धतीने तुम्हाला हवे त्या शेपचे तुम्ही आईस्क्रीम काढून घेऊन बाउलमध्ये ठेवू शकता। मी डायरेक्ट चम्मचने आईस्क्रीम काढून
घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा. ही झाली आपली आईस्क्रीम. अगदी सोप्या पद्धतीने फक्त 3च साहित्यामध्ये ही आईस्क्रीम आपली तयार होत आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता सबस्क्राईब करून जायला विसरू नका.